नमस्कार. मी डॉक्टर प्रल्हाद दत्तात्रय गुरव, डायरेक्टर विबिशरी मॅटर्निटी होम आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंबेजोगाई. मी आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये 1 जानेवारी 2008 पासून जवळ-जवळ कार्यरत आहे. आणि तेव्हापासून मी या ठिकाणी प्रथम वंध्यत्वाची ट्रीटमेंटची सुरुवात केलेली आहे. तरी IUIची प्रथम फॅसिलिटी मी प्रथमच अंबेजोगाईमध्ये आणली होती. हे करत असताना जवळ-जवळ OPD, एंडोस्कोपी आणि IUI या बेसिसवरती 90% लोकांना यांचा रिझल्ट येत होता. जोडप्यांना रिझल्ट येत होता. पण 10% जोडप्यांना मात्र ह्या ट्रीटमेंटसाठी वंचित राहावं लागायचं होतं वंध्यत्वापासून. त्यांना मुंबई, पुणे, औरंगाबाद यासारख्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी जावं लागत होतं IVFसाठी. आणि मग मी 7 वर्षापूर्वी म्हणजे 2018 पासून आपण काय केलं तर हे IVFची सुविधा अंबेजोगाई शहरामध्ये उपलब्ध केली. आणि यामध्ये आपण IVF, ICSI, टेसा, oocyte डोनेशन, स्पर्म डोनेशन यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि आत्तापर्यंत या 7 वर्षामध्ये हजारो जोडप्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणि हजारो दाम्पत्यांना पालकत्वाचा लाभ पण मिळालेला आहे. तर हे सगळं करत असताना आमच्या मातोश्री सौ रुक्मिणी दत्तात्रय गुरव यांचं गेल्या वर्षी म्हणजे 1 फेब्रुवारी 2024 रोजी अ, निधन झालं. या निधन झाल्यानंतर नेमकं मी त्याच काळामध्ये एक हे पण ठेवलं होतं, बॅच पण ठेवली होती. मला असं वाटलं की ICयूमध्ये आहे, चांगली रिस्पॉन्स चांगला सुरुवातीला मिळत गेला. मला वाटलं की रिकव्हर होऊन जाईल. म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक बॅच ठेवली होती. त्यात जवळ-जवळ 20 पेशंटची बॅच होती. आणि नेमकं आकस्मिक मृत्यू झाला याचा 1 फेब्रुवारी 2024ला. नेमकी बॅच 2 फेब्रुवारीला होती. तर मी ती बॅच माझ्या इतकं ताण आला मला की असं झालं, आज असं जावं, उद्याच मला पिकअप करायचे. तरी मी असा विचार केला की जाऊ दे, आता मला तर आई नाही आहे. आता काही करू शकत नाही. जेवढं मला करता येईल तेवढं 15 दिवस आईने ICयूमध्ये झुंज दिली. जेवढं करता येईल तेवढं केलं. पण आता या जी माता आहेत, ज्यांनी माझ्याकडे भरोसा ठेवला, जे माझे पेशंट आहेत 20 पेशंट, नाही आपल्याला मातृत्व मिळवून द्यायचं आपल्याला. म्हणून मी खूप कशिशीने प्रयत्न केला. आणि 2 फेब्रुवारी 2024 रोजी 20 पेशंटचा पूर्ण मी ते पूर्ण केला, बॅच पूर्ण केली. आणि यामध्ये जवळ-जवळ त्या बॅचला 72% रिझल्ट मिळाला. 72% बायका गरोदर राहिल्या. ह्याचा मला आनंद आहे. आणि मला असंही वाटलं, मी तर समजा माझी आई तर नाही, पण मी खरोखरच अशा वंध्यत्व असलेल्या बायकांना, वंध्यत असलेल्या स्त्रियांना मी आई पण दिलं. आणि हीच मी आईला खरी भावपूर्ण श्रद्धांजली मानली. आणि त्यानिमित्ताने याही वर्षी 2 फेब्रुवारी 2025 रोजी एक गोरगरीब पेशंटसाठी जे गरजू आहे आणि ट्रीटमेंट एवढे पैसे भरू शकत नाहीत, अशा पेशंटसाठी एक मोफत कॅम्प अरेंज केलेला आहे. इन्फर्टिलिटीचा कॅम्प आहे, तो IVFचा कॅम्प आहे. आणि हा योगेश्वरी मॅटर्निटी होम आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंबेजोगाई या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कॅम्पची वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या कॅम्पची वेळ आहे. तरी या ठिकाणी मी 30,000ची सूट ठेवलेली आहे. जे काही इन्फर्टिलिटीचा खर्च होतो त्याच्यावर 30,000ची सूट ठेवलेली आहे. मेडिकलला सध्या 10% ची सूट ठेवलेली आहे. लॅबसाठी 20% ची सूट ठेवलेली आहे. तरी अंबेजोगाई, बीड जिल्हा, महाराष्ट्र या सर्व परिसरातील वंध्यत्व जोडप्यांना माझं आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे. म्हणजे सगळ्यांनी काय करायचं आहे, तर येणाऱ्या 2 फेब्रुवारी 2025 रोजी या हॉस्पिटलला येऊन या लाभ घ्यावा आणि आपलं जे वंध्यत्व आहे त्याचा पालकत्व बनण्याचा मान आपल्या हॉस्पिटलमार्फत मिळावा, असं मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.